पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो 4चा पहिला टप्पा चालू वर्षीच्या एप्रिल महिन्यात खुला करायचं सरकारचं नियोजन आहे। दुसरा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत तर तिसरा टप्पा नोव्हेंबर 2027 पर्यंत खुला करायचं उद्दिष्ट असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा पहिला टप्पा असून त्या मार्गावरील चाचणीला लवकरच सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। या मार्गावरच्या 6 स्थानकांची निविदा निघाली होती, पण त्यातलं गांधीनगर स्थानक आयकॉनिक स्थानक म्हणून उभारायचा निर्णय झाल्यानं त्यात बदल करावे लागले। आता यापैकी 5 स्थानकांकरता 1 आणि उर्वरित 5 स्थानकांसाठी 1 अशा 2 निविदा पुढच्या 15 दिवसात काढल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। बेकायदेशीरपणे मुंबईत आणि महाराष्ट्रात वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सरकारतर्फे कठोर मोहीम राबवली असून गेल्या 5 वर्षात 2021 मध्ये 109, 2022 मध्ये 71, 2023 मध्ये 127, 2024 साली 202 आणि मागील वर्षी अर्थात 2025 साली 2376 बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी परिषदेत दिली। प्रत्येक पोलीस ठाण्यात यासाठी 5 पोलिसांचं पथक कार्यरत आहे। त्यांच्या मार्फत कोम्बिंग ऑपरेशन राबवून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेणं यापुढेही चालू राहील आणि आवश्यकता वाटल्यास विशेष पथकही तयार केलं जाईल अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली। राज्यात अवैध बस